वेलकम स्टुडंट. 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपला 9th चॅप्टर आहे डायरेक्ट प्रपोर्शन अँड इन्व्हर्स प्रपोर्शन. तर त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 37 आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जो डायरेक्ट प्रपोर्शनवर डिपेंड. तर त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ 7 kg ओनियन्स कॉस्ट 140 रुपीज, हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ओनियन्स. ओके, 7 kg ची कॉस्ट किती आहे? 140 रुपीज. तर अशा 12 kg ओनियनची कॉस्ट किती असेल असं विचारलं. तर जे विचारलं त्याला एक सपोज करूया. लेट लेट we must pay we must pay x rupees for 12 kg onions. ओके, तर 12 kg साठी आपण किती सपोज करूया? 12 kg साठी x रुपीज. आता तसं जर असेल, वी मस्ट पे x रुपीज फॉर 12 kg ओनियन्स. मग जेवढे तुम्ही नंबर ऑफ ओनियन्स वाढवणार तेवढी कॉस्ट पण काय होणार? वाढणार. त्यामुळे कसलं प्रपोर्शन आहे? देअरफॉर दिस इज डायरेक्ट प्रपोर्शन. ओके. तर हे डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. मग आता डायरेक्ट प्रपोर्शन जर असेल, तर असा टेबल तयार करूया. त्या टेबलनुसार कॉस्ट किंवा आधी असं लिहूया, नंबर ऑफ जस्ट अ मिनिट, नंबर ऑफ ओनियन्स आणि इकडे लिहिणार आपण कॉस्ट. ओके. आता इथे किती आहे? 7 kg साठी किती आहे? 140. तर इथे काय करा, इथे नंबर ऑफ ओनियन्सच्या ऐवजी ओनियन्स केजी मध्ये द्या. असं हे करेक्ट होईल. केजी. तर 7 kg ची कॉस्ट किती आहे? 7 kg ची कॉस्ट आहे 140 रुपीज. ओके. तर असे 12 kg साठी किती सपोज केलंय आपण? तर 12 kg साठी आपण सपोज केलंय x. तर मग हे जर फाइंड आउट करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे 7 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय x इज इक्वल टू 7 मल्टिप्लाय x इज इक्वल टू इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 मल्टिप्लाय 140. मग आता इथे मल्टिप्लायचं काय होणार? डिवाइड. सो 12 मल्टिप्लाय 140 डिवायडेड बाय 7. म्हणजे 7 1 जा 7, 7 2 जा 40 आणि वरची 0. x इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय 20. सो x इज इक्वल टू 12 2 जा 24 येणार आणि वरची 0 म्हणजे 240. तर काय लिहिणार आहे? वी मस्ट पे 240 रुपीज फॉर 12 kg ओनियन्स. ओके, अँड दॅट इज रिक्वायर्ड. Now second question, if 600 rupees buy to 15 bunches of feed, how many will be 1280 rupees to buy? तर 15 bunches साठी आपल्याला किती लागते? कॉस्ट किती लागते? तर 600. तर असे 1200 ला किती लागेल? सॉरी 1280 ला किती बंचेस येतील असं विचारलं. तर इथे काय करूया? लेट आन्सर मध्ये घेऊया. लेट जस्ट अ मिनिट. लेट x bunches of feed, let x bunches of feed will be buy for 1280. तर किती बंचेस लागतील? 1280 रुपीजला एक्स बंचेस येतील असं म्हटलं. आता त्याच्यानंतर इथे जेवढे बंचेस जास्त असतील तेवढी कॉस्ट काय होणार? जास्त लागणार. मग हे कसलं प्रपोर्शन आहे? दिस इज डायरेक्ट प्रपोर्शन. त्याला कसलं प्रपोर्शन म्हणायचं? डायरेक्ट प्रपोर्शन म्हणायचं. मग आता हे जर डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर असा टेबल तयार करूया. तर या टेबलनुसार इथे जस्ट अ मिनिट, सॉरी, नंबर ऑफ बंचेस आणि त्याला याचं कॉस्ट. मग आता इथे काय पहिल्यांदा किती दिलंय? 15 साठी किती आहे? 15 बंचेस साठी 600 रुपीज. ओके, 15 साठी 600. तर असे
₹1280 साठी किती बंचेस येतील? एक्स. तर हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 15 मल्टिप्लाय 1218 आणि इकडे एक्स मल्टिप्लाय 600. आता जर का आपल्याला एक्स फाइंड आउट करायचा असेल तर हा मल्टिप्लायचा इकडे येऊन काय होणार? डिवाइड होणार. म्हणजे 15 मल्टिप्लाय 1280 डिवायडेड बाय 600. ओके. 0 ला 0 काय होईल? कॅन्सल होईल. 15 1 जा 15, 15 4 जा 60. ओके. मग काय काय राहिलं बघा? 1 मल्टिप्लाय 128 म्हणजे 128 येणार डिवायडेड बाय 4. सो एक्स 4 1 जा 4, 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8 म्हणजे 32. तर काय म्हणणार? एक्स बंचेसच्या ऐवजी आन्सरमध्ये काय लिहिणार आपण? एक्सच्या ठिकाणी ठेवणार 32 bunches of feed will be buy for 1280 rupees. Okay, that is required. Question number 3. Question number 3 मध्ये for 9 cows 30 kilogram and 5 gram of food supplement are required every day in the same proportion. How much will be needed for 12 cows? तर 9 cows साठी किती फूड सप्लिमेंट लागतं? 30 किलोग्रॅम अँड 5 ग्रॅम एव्हरी डे. तर त्याच proportion मध्ये 12 cows साठी किती लागेल असं विचारलं. तर त्यासाठी काय करणार आपण? सगळ्यात पहिल्यांदा लेट x kg food supplement will be needed for 12 cows. तर काय सपोज करूया 12 काउच साठी किती लागेल? x किलोग्राम फूड सप्लिमेंट लागेल. आता जेवढे नंबर ऑफ काउच जास्त असतील तेवढं फूड सप्लिमेंट पण काय होणार? जास्त लागणार. म्हणजे हे कसलं प्रपोर्शन आहे? देअरफॉर दिस इज डायरेक्ट प्रपोर्शन. ओके. मग डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर इथे असा चार्ट करायचा. नंबर ऑफ हे नंबर ऑफ आहे, नंबर ऑफ काउच आणि फूड सप्लिमेंट. सॉरी, फूड सप्लिमेंट केजी मध्ये, किलोग्राम मध्ये. त्याच्यात बघा 9 काउच साठी किती आहे? 13 किलोग्राम अँड 500 ग्रॅम. 9 साठी 13 किलोग्राम अँड 5 ग्रॅम म्हणजे किती लिहायचं? 13.5. हे कुठेतरी नोट करा. 13 केजी अँड 500 ग्रॅम असेल तर त्याला किलोग्राम मध्ये कसं लिहायचं? 13.5 किलोग्राम. ओके, हे नोट करा. 9 मल्टिप्लाय 3.5 तर 12 साठी किती मांडलंय आपण? 12 साठी एक्स. जर का हे सॉल्व्ह करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 9 मल्टिप्लाय एक्स इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय 13.5. मग मल्टिप्लाय काय होणार? डिवाइड. सो एक्स इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय 13.5 अपॉन 9. आता काय करूया? इथे 13.5 ला 9 ने डिवाइड करूया. तर 13.5 ला 9 ने डिवाइड करताना किती येणार? 9 1 जा 9. ओके, 4 राहणार. इथे पॉइंट आहे तर पॉइंट दिवे. नेक्स्ट नंबर 5. 9 5 जा 45. सो एक्स इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय 1.5. मग 12 ला 1.5 न मल्टिप्लाय करायचं. पॉईंट नाही आहे असं समजा. 15 न मल्टिप्लाय करूया. 15 2 जा 30, 0 कॅरी 3. 15 1 जा 15 आणि 3 म्हणजे 18 येणार आणि एकानंतर पॉईंट म्हणजे एक्स इज इक्वल टू 18 किलोग्रॅम. म्हणजे थोडक्यात काय लिहायचं? फायनल आन्सर लेट वर्ड काढायचा आणि फायनल आन्सर असं लिहायचं. लेट वर्ड काढायचा. एक्सच्या ऐवजी आन्सर किती आलं? 18 किलोग्राम फूड सप्लिमेंट विल बी नीडेड फॉर 12 cows. एक्सच्या ऐवजी फक्त किती म्हणायचं? 18 किलोग्राम फूड सप्लिमेंट विल बी नीडेड फॉर 12 cows. दॅट इज फायनल आन्सर. Now next question number 4. Question number 4 मध्ये the cost of 12 quintals soybean is 36,000. How much will 8 quintals cost? 12 क्विंटल ची कॉस्ट किती आहे? 36,000. तर 8 क्विंटल साठी आपल्याला किती कॉस्ट द्यावी लागेल? तर काय करणार? इथून सुरुवात करणार. लेट x रुपीज कॉस्ट फॉर 8 क्विंटल्स. 8 क्विंटल्स, सॉरी, जस्ट क्विंटल्स सोयाबीन.
तर 8 क्विंटलसाठी किती कॉस्ट लागेल? ₹X. मग आता जर का समजा जेवढे आपण क्विंटल्स सोयाबीन इन्क्रीज करू, तेवढी कॉस्ट पण काय होणार? वाढणार. म्हणजे हे कसलं प्रपोर्शन आहे? धिस इज डायरेक्ट प्रपोर्शन. तर हे डायरेक्ट प्रपोर्शन असल्यामुळं असा टेबल तयार करूया आपण, जे आपण आधीपासून करतोय. तर इथे लिहायचं क्विंटल्स आणि इथे कॉस्ट. ओके. तर आता इथे जर बघितलं 12 क्विंटलसाठी किती आहे? 36,000 आहे. हं. तर 8 साठी किती सपोज करूया आपण? X. आणि मग हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 12 मल्टिप्लाय X इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय 36,000. तर जर का आपल्याला X पाहिजे असेल, तर हा मल्टिप्लाय 12 इकडे येऊन काय होणार? डिव्हाईड होणार. 8 मल्टिप्लाय 36,000 डिव्हायडेड बाय 12. मग 12 1 जा 12, 12 3 जा 36 आणि वरच्या 30. म्हणजे 8 मल्टिप्लाय किती येणार? 3000. मग आता जर Xची व्हॅल्यू पाहिजे असेल, 8 3 जा 24 आणि पुढच्या 30 म्हणजे किती येणार? 24,000. म्हणजे काय म्हणणार? देअरफॉर द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स सोयाबीन 8 क्विंटल सोयाबीन इज ₹24,000. Okay, and that is required. तर आता क्वेश्चन नंबर 5 बघूया. 2 मोबाईल्स कॉस्ट ₹16,000. जर 2 मोबाईल घेतले, तर त्या 2 मोबाईलची कॉस्ट किती होते? ₹16,000. हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 सच मोबाईल्स? जर का असे 13 मोबाईल्स घ्यायचे असतील, 2 मोबाईलची कॉस्ट 16,000, तर 13 मोबाईल्स जर असे घेतले, तर त्याची कॉस्ट किती होईल? तर सुरुवात करताना काय करूया आपण? लेट X rupees required to buy 13 such mobiles. म्हणजे असे मोबाईल्स घ्यायला, असे 13 मोबाईल्स घ्यायला किती रुपीज कॉस्ट होईल असं मानूया आपण? X रुपीज. आता जेवढे मोबाईलचं कॉस्ट वाढेल, हं, जेवढी नंबर ऑफ मोबाईल्स वाढतील, तेवढी मोबाईलची कॉस्ट सुद्धा काय होणार? वाढणार. म्हणजे हे कसलं एक्झाम्पल आहे? धिस इज डायरेक्ट प्रपोर्शन. ओके. कशाचं एक्झाम्पल आहे? डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. मग त्यासाठी एक चार्ट करायचा. इथे काय करायचं? नंबर ऑफ मोबाईल्स आणि कॉस्ट. तर याचा जर आपण चार्ट केला, हं, तर हे आपण सॉल्व्ह करू शकतो. तर पहिल्यांदा काय दिलं त्यांनी? 2 मोबाईल्सची कॉस्ट किती आहे? 16,000. 2 मोबाईल्स 16,000. तर असे किती मोबाईल्स? 13. तर 13 साठी किती सपोज करणार? सॉरी, 13 मोबाईलसाठी उलटं झालंय. तर असे 13 मोबाईल्स घेण्यासाठी किती कॉस्ट लागेल? X रुपीज. आपण मांडलेलं आहे वरती X रुपीज. आता हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 2 मल्टिप्लाय X, ओके, आणि 13 मल्टिप्लाय 16,000 मध्ये इक्वल टू लिहायचं. 13 मल्टिप्लाय 16,000. तर मल्टिप्लाय 2 इकडे येऊन काय होणार? डिव्हाईड होणार. म्हणजे Xची व्हॅल्यू जर पाहिजे असेल, तर मल्टिप्लाय 2 ला याच्याकडे येऊन डिव्हाईड करायचं. म्हणजे 13 मल्टिप्लाय 16,000 डिव्हायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 8 जा 16 आणि वरचे 30. तर X इज इक्वल टू हे 13 आणि हे 8,000. 13 मल्टिप्लाय 8,000. तर त्यासाठी काय करा? 13 इंटू 8 करा. आणि मग 30 काय असतील ते देऊया. 8 3 जा 24 कॅरी 2. 8 1 जा 8 आणि वरचे 2 म्हणजे 10 झाले. 104 आणि पुढच्या 30. 1 2 3 म्हणजे किती झालं? 1,04,000. Therefore, cost of 13 such a mobiles is 1,04,000 and that is 4,000 rupees. किंवा तुम्ही असं लिहू शकता, 1,04,000 rupees required for 13 such a mobiles. ओके. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. तिथे आपले 5ही क्वेश्चन झालेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सोडा आहे तो बघू.